खासदार मानेंच्या विरोधात लोकसभासाठी इच्छुक असणारे मुरलीधर आता त्यांच्याच सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार माने यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव आता माने यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे। जाधव यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। या भेटीवरून नाराज झालेले शिवसेना उबाटा गटाचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिलाय। येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। गेली 19 वर्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहिलेले मुरलीधर जाधव यांची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदी निवड केली होती। शिवसेना हुपरी शहर प्रमुख जिल्हा प्रमुख असा मुरलीधर जाधव यांचा प्रवास होता। मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अस्वस्थ झालेल्या मुरलीधर जाधव यांनी शेट्टी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। यानंतर शिवसेनेकडून मुरलीधर जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती। यानंतर माध्यमांशी बोलताना जाधव यांना अश्रू अनावर झाले होते। जाधव यानंतर नाराज असल्यानं त्यांनी आतापर्यंत कोणतीही भूमिका मांडली नव्हती। मात्र आता कोल्हापुरात शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन होत असल्यानं या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसमवेत जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।